नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. नेहमीप्रमाणे आज आपण इथं छान अशी चमचमीत रसरशीत अगदी सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण बनवत आहोत हिरव्या ताज्या वाटणातला मटार पुलाव. अगदी बाजारामध्ये ताजे हिरवे वाटाणे आता मटार आलेले आहेत आणि त्या मटारचा अगदी मऊ लुसलुशीत मोकळा सळसळीत असा आपण इथं पुलाव बनवलेला आहे. अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये होणारा हा पुलाव आहे आणि जेवढा झटपट होतो तेवढा चवीलाही अप्रतिम लागतो. घरच्या साहित्यामध्ये आपण आज हा पुलाव बनवलेला आहे. तुम्ही अगदी ऑफिसचा टिफिन, मुलांचा स्कूलचा टिफिन, अगदी प्रवासालासुद्धा 1 दिवसासाठी तुम्ही हा मटार पुलाव नेऊ शकता. त्याचबरोबर झटपट स्वयंपाक करायचा असेल, पटकन भाजीपोळीचा कंटाळा आला तर हा पुलाव बनवू शकता. येणाऱ्या पाहुण्यांसाठी ही अगदी सुंदर अशी मस्त रेसिपी आहे. पटकन होणारी आहे. फार छान चवीचा हा पुलाव होतो. एकदा करून पहा तुम्ही. दुसऱ्या कोणत्याही भाज्यांचा वापर न करता अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपण हा मटार पुलाव बनवलेला आहे. तुम्ही एकदा करून पहा आणि कुकरला फक्त 2 शिट्ट्यांमध्ये हा पुलाव होतो. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. मिडियम साईजचा कांदा इथं आपण बारीक चिरून घेतला आहे. त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, गरम मसाले, खडे मसाले घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची, 1 काळी वेलची, चक्री फूल, 1 दालचिनी, 4 ते 5 मिरी दाणे आणि 4 ते 5 लवंग आपण इथं घेतलेले आहेत. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 वाटी मटारदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी म्हणजे हे 1/2 किलो मटार आहेत. हिरवेगार अगदी ताजे मटार आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 10 ते 15 काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत इथं. आणि फक्त एवढ्या मसाल्यामध्ये आज आपण इथं हा हिरव्या मसाल्यातला मटार पुलाव बनवतो आहे. फार सुंदर चवीचा हा पुलाव होतो. करून पहा तुम्ही. कोलम राईस घेतलेला आहे इथं पहा. हा कोलम तांदूळ घेतलेला आहे मी आणि हा कोलम तांदूळ धुवून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतला आणि 10 मिनटं आपण पाणी निथळून ठेवलेला आहे. पाण्यात ठेवायचा नाही हा तांदूळ. आपल्याला पाणी निथळून एका साईडला ठेवून द्यायचं. हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे आपण मिक्सरला. एकदम बारीक वाटू नका, जाडसर वाटून घ्या. त्याचबरोबर 3 चमचे इथं तूप घेतलं. तुपामध्ये मोहरी छान तडतडली की जिरे फोडणीला टाकूया. हा जो मटार पुलाव आहे हा तुम्ही तुपावरती करा. फार छान चवीचा होतो जेव्हा आपण तुपामध्ये अगदी खमंग अशी फोडणी याची करतो. तुम्हाला तूप चालत नसेल तर तेलावरती हा पुलाव छान चवीचा होतो. आता हळद, हिंग, जिरे, मोहरीची फोडणी केली, कढीपत्ता फोडणीला टाकला आहे. त्याचबरोबर मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा परतून घेऊया. कांदा गुलाबीसर कलरवरती आला की हे जे काजू आपण घेतलेत हे काजू घेऊया. काजू ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर घ्या, पण माझ्या घरामध्ये पुलावमध्ये काजू आवडतात. त्याच्यामुळे 10 ते 15 मी काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत. छान खमंग असा हा गुलाबी कलर रंगावरती येईपर्यंत हा आपल्याला कांदा परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये जो हिरवं वाटण आपण घेतलेलं आहे हे हिरवं वाटण घेऊया. हे वाटण जेव्हा घालून तुम्ही हा मटार पुलाव बनवाल, इतका सुगंध सुटलेला आहे घरामध्ये. फार छान चवीचा हा पुलाव होतो. करून पहा तुम्ही. संपूर्णपणे हिरव्या मसाल्याची चव त्या पुलावमध्ये येते आणि पुलाव चवीला अप्रतिम होतो. तर इथं पहा, हे पूर्ण हिरवं वाटण मी छान असं परतून घेतलं आहे. सुगंध खरपूस असं घरामध्ये सुगंध पसरेपर्यंत हे आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण हा टोमॅटोही परतून घेऊया. अर्धा छान पिकलेला मिडियम साईजचा 1 टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा आणि तोही या वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घेऊया. 1 चमचाभर मीठ घ्यायचं आणि पुन्हा एकदा हा टोमॅटो आपल्याला परतायचा. मीठ जेव्हा घालतो त्यावेळेस हा टोमॅटो चांगला मऊसर होतो आणि व्यवस्थित असा हा मसाला परतला जातो. पहा इथं. आणि जेव्हा तुम्ही हिरवं वाटण वाटून घ्याल त्याची एकदम पेस्ट न करता, पाणी न घालता हे वाटण वाटून घ्या आणि जाडसर वाटून घ्या, म्हणजे छान चवीचं होतं. आता हे मटारदाणेही आपल्याला या मसाल्यामध्ये घ्यायचे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. पहा इथं 2 ते 3 मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे सगळे मसाले खरपूस परतून झाले की हे मटारदाणे हे आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे मटारदाणे मऊसर होतात आणि आपल्या पुलावमध्ये पटकन शिजतात. 2 वाट्या इथं मी तुम्हाला दाखवते. 2 वाट्या मी कोलम राईस घेतलेला आहे आणि छान स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून 10 मिनिट मी बाजूला ठेवलेला होता हा तांदूळ. तर हा 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी मटारदाणे असं हे आपण घेतलेलं आहे. आता हा जो पुलाव आहे हा 2 ते 3 माणसांसाठी भरपूर होतो. आता याच्यामध्ये आपण पाणी घेऊया. 3.5 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे.
ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने मी पाणी मोजून घेते. आपण हा भात कुकरला शिजवत आहोत, त्याच्यामुळे याला पाण्याचं प्रमाण परफेक्ट पाहिजे. पाणी व्यवस्थित पडलं तर भातही मोकळा, सळसळीत, खळखळीत होतो किंवा मग चिकट होतो. म्हणून पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्या. कोलम तांदूळ असेल तर 2 वाट्या कोलम तांदूळला 3.5 वाट्या पाणी घ्या आणि पाणी गरम घ्यायचं आहे आपल्याला. थंड पाण्यामध्ये हा भात शिजवायचा नाही आहे, गरम पाण्यामध्ये शिजवायचा. आता पहा इथं हा छान असा आपला पुलाव अगदी 2 ते 3 शिट्या मी काढल्या आणि 3 शिट्यांमध्ये हा पुलाव एकदम मस्त असा सळसळीत शिजलेला आहे. अगदी 7 ते 8 मिनटाच्या आतमध्ये 3 शिट्ट्या झाल्या आणि 7 ते 8 मिनटाच्या आतमध्ये हा पुलाव आपला शिजलेला आहे. फार सुंदर हा चवीचा पुलाव झालेला आहे. अगदी पाहुणे जरी घरी आले, झटपट स्वयंपाक करायचा झाला तर तुम्ही हा पाहुण्यांसाठी हा पुलावसुद्धा झटपट करू शकता. छोटी मोठी पार्टी असेल त्याच्यासाठी करू शकता. अगदी स्कूल टिफिन, ऑफिस टिफिनलाही हा पुलाव तुम्ही नेऊ शकता. लक्षात ठेवा, तुपामध्ये फोडणीला टाकल्यामुळे त्याचबरोबर हिरवा मसाला आपण घेतल्यामुळे याला अप्रतिम चव येते. कोथिंबीर घालूया आणि हा पुलाव आता सर्व करूया. दह्याचा रायता किंवा भाजलेला तळलेला पापड, अगदी एखादी तळलेली कुरडई, एखादी लोणच्याची फोड याबरोबर ह्या पुलावची चव लागते. आणि अशाच पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.